ओके, ठीक आहे. हा, इफेक्ट ऑफ डिफॉरेस्टेशन. ठीक आहे, काल तर झाले आपले कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन जर झालं ना, तर आपण इथे राहू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आलं का लक्षात? डिफॉरेस्टेशन जिथं झालं, आलं का लक्षात? डिफॉरेस्टेशन जर झालं तर आपण इथे राहू शकत नाहीत. आलं का लक्षात? इफेक्ट ऑफ डिफॉरेस्टेशन बघा, इफेक्ट काय होतील, साइड इफेक्ट काय होतील? फॉरेस्ट आर intricate ecosystem that affect almost every species on the planet. बरोबर आहे का? फॉरेस्ट आर इंट्रिकेट इकोसिस्टम म्हणजे एक इकोसिस्टम असते स्पायसेस, फॉरेस्ट जे आहे ते, दॅट अफेक्ट द ऑलमोस्ट एव्हरी स्पायसेस ऑन द प्लॅनेट. म्हणजे एव्हरी जे असतात म्हणजे प्रजाती वेगवेगळ्या, त्याच्यावर फॉरेस्टचा इफेक्ट होत असतो. अलग लक्षात. वाजू नकोस, बंद कर, बस. फॉरेस्ट नसलं तर माणसापासून जनावरांपर्यंत प्रत्येक स्पेसिस जे असतात त्याच्यावर काय होत असतो, इफेक्ट होत असतो. व्हेन दे आर डिग्रेडेड इट कॅन स्टार्ट अ डिवॉस्टिंग चेन ऑफ इव्हेंट्स. हा, व्हेन दे आर डिग्रेडेड, हा, इट कॅन स्टार्ट अ डिवॉस्टिंग चेन ऑफ इव्हेंट्स. हा, मग जर ज्यावेळेस ते फॉरेस्ट डिग्रेडेड होतात, जे नाहीसे होत असतात, संपत असतात, त्यावेळेस इट कॅन स्टार्ट अ डिवॉस्टिंग चेन ऑफ इव्हेंट्स. म्हणजे वेगळ्या इव्हेंटला चालू होते. जसं तुमच्याकडे दिवाळी आली की फटाके फोडायला चालू होते का, तसं जंगल नाहीसे होताना एक वेगळी इव्हेंट चालू असते, म्हणजे पृथ्वीचा नाश होत असते. अलग लक्षात. तुम्ही जंगल तोडत चला, पृथ्वीचा नाश होत जात असते. कारण काय होतंय, ते फॉरेस्ट तोडले, फॉरेस्ट मध्ये प्राणी पक्षी असतात, ते संपून जातात. बरोबर आहे का? ती सायकल जी असते फूड चेन, ती ब्रेक होती. अलग लक्षात. हा, फूड चेन ब्रेक. हा, जंगलची सायकल, फूड वेब, फूड चेन, अलग लक्षात. ही ब्रेक होती, ब्रेक झाली की मग त्यातून प्राणी पक्षी बाहेर येतात, ते मरून जातात. अलग लक्षात. जसं तुम्ही काय केलं, पाणी आहे ना, पाण्यात पूर्ण इकोसिस्टम जे आहे, पाण्यात मासे वगैरे राहतात, पाण्याचे मासे वगैरे राहतात, तर त्यांची इकोसिस्टम तुम्ही सगळी खराब करून टाकली, सगळे प्राणी मरून जातील ना. अलग लक्षात. हा, तसं जंगल जर नाही झाले तर फॉरेस्ट इकोसिस्टम संपून जाते. फॉलोइंग आर सम ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डिफॉरेस्टेशन. काही कॉन्सिक्वेन्सेस डिफॉरेस्टेशनची. इन्क्रीज्ड सॉइल इरोजन. इन्क्रीज सॉइल इरोजन जे असते, इन्क्रीज सॉइल इरोजन म्हणजे काय होते माहिती का? सॉइल जी असते, ज्या रूट्सच्या जवळ सॉइल असते, माती असते, ती इरोजन होती, निघून जाते. कशाला? हम्म, हा, इन्क्रीज द सॉइल इरोजन. येडा घालत नाही, पेडा घालत नाही, काय नाही. इकडे बघ, इन्क्रीज सॉइल इरोजन म्हणजे काय असते माहिती का? सॉइल इरोजन म्हणजे जी सॉफ्ट माती असते, ज्या सॉफ्ट मातीमुळे झाड येत असते, ती मातीच नाही शिवत, तिथून जाते निघून खडकाळ भाग, म्हणजे ते त्याचे रूट्स उघडे पडतात, सॉइल इरोजन होत असते. अलग लक्षात. द रूट्स ऑफ द ट्रीज होल्ड द सॉइल पार्टिकल्स टुगेदर विच प्रिव्हेंट द सॉइल. हो ना, पकडते, मग इन्क्रीज होते म्हणा येड्या. मग इथे हेडिंग काय वाचणं दादा, असं खरं. मी काय म्हणलं, मी तर तेच म्हणालो. हो ना मग, डिफॉरेस्ट, हो ना मग. हे काय म्हणाले, सॉईल येडा घालून बोलते, येडा नाही पेडा घालते. लक्षात घेणं झालं तुझ्या, उलट म्हणाला, येडा नाही घालत, पेडा घालते. लक्षात ठेव. इन्क्रीज सॉइल इरोजन म्हणजे काय ते सांग मला, चल. म्हणजे माती राहते का निघून जाते? मग तेच तर सांगलं, येडा घालते कशाला म्हणाला मग? अरे मग ते रूट्स तर असतेच रे ते माती, पण ते इन्क्रीज सॉइल इरोजन होते म्हणजे वरची जी सॉफ्ट माती आहे, ज्याच्यामुळे ते रूट्स येतात, झाड येत असते, ते निघून जात असते. काहीच नको सांगतो. The roots of the trees hold the soil particles together to which prevent the soil from getting washed off. Okay, without trees, soil erode easily. Without trees, मग जर trees नसतील तर माती पण इझिली निघून जाते. Thus deforestation increases the rate of soil erosion. त्याच्यामुळे काय होतं माहिती की, डिफॉरेस्टेशन इन्क्रीजेस द रेट ऑफ सॉइल इरोजन. लक्षात आलं का? रेट ऑफ सॉइलचं इरोजनचा रेट वाढवते. डेझर्टिफिकेशन असते.
ट्रीज आर इम्पॉर्टंट फॉर द वॉटर सायकल. बरोबर आहे का? ट्रीज काय असतात? इम्पॉर्टंट फॉर द वॉटर सायकल. दे हेल्प इन रेनफॉल. बरोबर आहे का? ड्यू टू द डिक्रीज इन द green cover, there will be a lesser rain, adversely affect the water cycle over a period of time. Fertile lands will become like desert. Fertile land कशासारखी असते? डेझर्ट सारखी असते. ओके, दिस इज नोन एज डेझर्टिफिकेशन ऑफ द लँड. हा, लक्षात आलं का? डेझर्टिफिकेशन डबल सांगायचं. आपण गणेश आणि रितेश डबल सांगायचं का? डेझर्टिफिकेशन बघा, डेझर्टिफिकेशन. ट्रीज आर इम्पॉर्टंट फॉर द वॉटर सायकल. ट्रीज वॉटर सायकल साठी ट्रीज महत्वाचे आहेत ना. ट्रीज नसतील तर वॉटर सायकलच होत नाही. तुम्ही ट्रीज तोडून टाका, सगळे वॉटर सायकल ब्रेक होती, वाळवंट तयार होते, डेझर्ट तयार होते. दे हेल्प इन रेनफॉल. ट्रीज काय करतात? रेनफॉल साठी हेल्प करतात. ड्यू टू, वाजू नको, ड्यू टू द डिक्रीज इन द ग्रीन कव्हर देर विल बी अ लेसर रेन. ग्रीन कव्हर जर लेस झालं, कमी झालं, तर रेन पण लेस होईल. ऍडव्हर्सली अफेक्टिंग द वॉटर सायकल. ऍडव्हर्सली अफेक्टिंग द वॉटर सायकल. मग ते जर झाड कमी झाले तर ते अफेक्ट कशावर करतात? रेन सायकलवर, वॉटर सायकलवर करतात. अलग लक्षात? वॉटर सायकलवर करतात अफेक्ट. त्याच्यानंतर काय होतं माहिती का? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, fertile land will become like desert. Adversely affecting the water cycle. Period of time over the period of time, fertile land will become like desert. Fertile land जे आहे ते like desert सारखी होती. लक्षात आलं का? and this is known as desertification of the. अलग लक्षात? आता आपण त्यालाच काय म्हणतो? डेझर्टिफिकेशन ऑफ लँड. लक्षात आलं का? ग्लोबल वॉर्मिंग, डिफॉरेस्टेशन लीड्स टू अन इन्क्रीज इन द ओव्हरऑल टेम्परेचर. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकं काय? ग्लोबल वॉर्मिंग ही तर जे शब्द ऐकला तुम्ही, ते पुढच्या 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग जोपर्यंत एज्युकेशन मध्ये, तोपर्यंत ग्लोबल वॉर्मिंग काय असते, डेफिनेशन काय असते, साईड इफेक्ट काय असते, कशामुळे होतंय, का होतंय, कसं अवॉइड करायचं, काय घटक असते, कशामुळे असते, कसे नाहीसे केले जातात, कसे वाढवले जातात, कसे काय केले जातात, सगळं त्यात असते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग बेसिक काय ते लक्षात ठेवा. डिफॉरेस्टेशन लीड्स टू इन्क्रीज द overall temperature of the earth, leading to the global warming. It will be ultimately lead to unpredictable changes in weather and the climate. Unpredictable changes जे असतात weather आणि climate मध्ये. हा, okay. Extinction of the wildlife. More and more wildlife species are losing their habitats due to the deforestation. More and more wildlife species are losing their habitats. बरोबर, लूज करतात त्याचे हॅबिटॅट ड्यू टू डिफॉरेस्टेशन. इफ दिस कंटिन्यूज टू हॅपन, इट मे लीड टू एक्सटिंक्शन ऑफ द अफेक्टेड स्पेसीज. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी बघा, बायोडायव्हर्सिटी लॉस होणे म्हणजे लॉस्ट इज बायोडायव्हर्सिटी इज लॉस्ट ड्यू टू द एक्सटिंक्शन ऑफ द प्लांट अँड एनिमल स्पेसीज. बायोडायव्हर्सिटी लॉस कशामुळे होते? ड्यू टू एक्सटिंक्शन ऑफ द प्लांट अँड एनिमल स्पेसीज. अॅनिमल स्पेसीज आणि प्लांट जे आहेत ते संपतात, त्यावेळेस लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी होती. बरोबर आहे का? डिस्ट्रक्शन ऑफ द ट्रायबल होम्स. आता बघा, डिस्ट्रक्शन ऑफ द ट्रायबल होम्स. मेनी ट्रायबल पीपल लिव्ह इन द रेन फॉरेस्ट ऑफ द वर्ल्ड. बरोबर आहे का? ट्रायबल पीपल बघा तुम्ही, खूप सारे ट्रायबल लोक जे आहेत भारतात बी, भारताच्या बाहेर बी, जगात सगळीकडे जंगलात राहतात. मग आपल्याला चांगलं घर मिळालं त्याच्यामुळे आपल्याला आपलं एसी लावू का फॅन लावू, तर गरमी व्हायली का थंडी वाजायली असं करता तुम्ही. पण लोक जंगलात राहतात, अंगावर कपडे नाहीत, ऊन वारा पाऊस सगळं सहन करतात, खायला काय नाही, अन्न पाणी काय नाही, सगळं निसर्गावर जगतात, असे सुद्धा लोक आहेत. तर आपण काय म्हणतो? ट्रायबल पीपल लिव्ह इन द रेन फॉरेस्ट ऑफ द वर्ल्ड. रेन फॉरेस्ट ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट धस डिस्ट्रॉय देअर होम्स. बरोबर आहे का? मग तुम्ही जर काय करता? डिस्ट्रक्ट करता फॉरेस्ट, जे डिस्ट्रक्ट केले फॉरेस्ट, मग त्यांचे घर पण डिस्ट्रॉय होतात ट्रायबल लोकांचे. अलग लक्षात? म्हणजे एवढे साईड इफेक्ट आहेत त्याचे. अलग लक्षात तुमच्या? कन्झर्वेशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ द कन्झर्वेशन अँड द मॅनेजमेंट ऑफ द फॉरेस्ट. आता कन्झर्वेशन बघा, फॉरेस्ट आर ऑफ ग्रेट इकॉनॉमिक इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट काय आहे आणि कसं आहे त्याचं बघा. फॉरेस्ट आर द ग्रेट इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स.
It is therefore the duty of every human being to protect and preserve the forest. म्हणजे सगळ्या जेवढे पृथ्वी तलावर सगळे लोक राहतात त्या सगळ्यांचं एक काम आहे की फॉरेस्ट जे आहेत प्रिझर्व केले पाहिजेत. अलग लक्षात प्रोटेक्ट केले पाहिजे. कंझर्वेशन मीन्स द ज्युडिशियस यूज ऑफ रिसोर्सेस विदाउट वेस्टिंग देम. हा ज्युडिशियस यूज ऑफ रिसोर्सेस विदाउट वेस्टिंग देम. सम ऑफ द वेज टू कंझर्व द फॉरेस्ट आर ॲज फॉलोज. काही वेज जे आहेत हा without wasting them. Some of the ways to conserve the forest are as follows. Large scale cutting of the trees must be stopped. Hmm? Large scale cutting of the trees must be stopped. बरोबर आहे का? Trees for tree principle should be adopted. हा बरोबर आहे का? Tree for tree झाडासाठी झाड हा प्रिन्सिपल हे अडॉप्ट केलं पाहिजे. दॅट इज फॉर द एव्हरी ट्री दॅट हॅज बीन कट अ न्यू ट्री शुड बी प्लांटेड. एक न्यू ट्री शुड बी प्लांटेड. मोर ट्री शुड बी प्लांटेड एव्हरी इयर ड्युरिंग द रेनी सीझन. हा मोर ट्री शुड बी प्लांटेड एव्हरी इयर. बरोबर आहे का? ड्युरिंग द रेनी सीझन टू डेव्हलप द न्यू फॉरेस्ट. न्यू फॉरेस्ट डेव्हलप करण्यासाठी मोर ट्रीज जे आहेत ते प्लांट केले जातात. कटिंग ऑफ द फॉरेस्ट ट्रीज शुड बी स्ट्रिक्टली रेग्युलेटेड. काय म्हटले बघा? कटिंग ऑफ द फॉरेस्ट ट्री should be strictly regulated by the government. Huh? Paper paper products such as old newspaper, magazine, books and notebooks should be recycled to conserve the forest. Huh? Paper products such as old newspaper, magazine, books and notebooks should be recycled to conserve the forest. म्हणजे जर हे रिसायकल केले पेपर, न्यूजपेपर, सगळ्या प्रकारचे पेपर, मॅगझिन काही बी तर त्याच्यामुळे काय होईल माहिती का? नवीन झाडं तोडायची कमी होतील ना. बरोबर आहे का नाही? आता हे पेपर इंडस्ट्रीवाले फुकटचा धंदा करतात. काय करतात माहिती का? झाडं तोडतात आणि आपल्याला पेपर विकतात 50 रुपयाला एक होईल, 100 रुपयाला एक होईल. अलग लक्षात. मग लोक नुकसान कोणाचं करतात? निसर्गाचं करतात. अलग लक्षात. आणि ते 70-80 रुपयाला एक वही छोटी देतात. बिचारा लेकर शाळेत जातात गोडीनं तर त्यांची वाट लावून टाकतात. बरोबर आहे का? हा तर हे जे आहे ते रिसायकल केलं जातं. म्हणजे रिसायकल जर केलं तर काय होईल? तुम्हाला झाड कमी तोडण्याची गरज पडेल. आलं लक्षात? आता पेपरची इंडस्ट्री पण लय मोठ्या मोठ्या असतात. न्यूज पेपर, हे पेपर, ते पेपर, काळा पेपर, पांढरा पेपर, काही बी असते. किती प्रकारचे पेपर आहेत तुमच्या घरात बघा. एक घर नाही ज्याच्यामध्ये पेपर नाही. एक घर नाही, सिंगल तुम्हाला घर दिसणार ज्याच्यात पेपर नाही. भले कॉस्टिंग कमी आहे त्याची पण आहे ना. आहे का नाही? पेपर जास्त आहेत ना पण कॉस्टिंग का कमी आहे? मग कॉस्टिंग कमी का आहे पेपरची? अरे नाही रे, झाड फुकटची झाडं मिळत नाहीत त्याच्यामुळे कॉस्टिंग कमी. आलं का लक्षात? हा तर बघा विच इज द लोएस्ट लेअर ऑफ द फॉरेस्ट. लोएस्ट लेअर कुठला आहे फॉरेस्टचा? लोएस्ट लेअर कुठला आहे फॉरेस्टचा? पुढच्या पेजवर. अरे कुठे गेलो आपण आता? डिस्ट्रक्शन. ओके पुढच्या पेजवर आलो इकडे. मी म्हणलं ओके ठीक आहे. हा म्हणजे 258 वर आलो ना. हा आता बघा यूज वूड ॲज अ फ्युअल शुड बी डिस्करेज. युझिंग वूड ॲज अ फ्युअल. हा युझिंग वूड ॲज अ फ्युअल शुड बी डिस्करेज. People from the rural areas should be encouraged to use the biogas in place of the wood as a fuel. हा बरोबर आहे का? Use of wood as a fuel should be discouraged. People from the rural areas should be encouraged to use the biogas in place of the wood as a fuel. म्हणजे आता जर तुम्ही वूड जर वापरत असतात फ्युएलच्या ठिकाणी तर हे ठीक नाही, डिस्करेज आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला गॅस वापरायचं उगं बिनकामाच्या चुली जळायच्या, चुली लाकडं घालायचे, कुठून बी तोडून घालायला चुली, कुठून बी तोड जाते ना. 8 दिवसाला बी एक झाड जात असेल एका घरात. असं जर सगळ्यांनी वापरायला चालू केलं कसं व्हावं? लक्षात आलं का? हा नाही तर मग तेवढे 100 झाडं लावून 10 तोडा. हे तर काम करा. लावायचं कोण काम करीत नाही ना, तोडायचे सगळेजण करतात. अलग लक्षात. People from the rural areas should be encouraged to use the biogas. बरोबर आहे का? People from the rural area to use म्हणजे बायोगॅस यूज करण्यासाठी इन प्लेस ऑफ द वूड ॲज अ फ्युएल. मग फ्युएल वापरायचं नाही तर त्याच्यापासून फ्युएल नाही वापरायचं, त्याच्याऐवजी काय वापरायचं रितेश? काय वापरतो?
लाकडाच्या ऐवजी काय वापरतो? बरोबर आहे. ओव्हर ग्रेझिंग बाय द कॅटल शुड बी चेक्ड. आता जनावर सोडून द्यायचे, सगळ्यांनी जनावर सोडायचे चरायला, सगळ्यांनी. अरे ते ग्रेझिंग कसं होईल तिथं, म्हणजे ग्रेज राहील का? ते ग्रास जे आहे, ग्रास, जे जंगल आहे, ग्रास राहील का? ग्रास नाही राहिलं तर त्याच्यात बायोडायव्हर्सिटी असते, छोटे छोटे किडे मकोडे इन्सेक्ट्स असतात, ते कसे राहतील? बरोबर आहे का? त्याच्यामुळे ओव्हर ग्रेझिंग पण कॅटलने जे केलेले असते ते पण टाळली पाहिजे. हम्म? कुठं आहे? ओके. Overgrazing of the cattle will be checked. Why wastelands should be utilized? Wasteland should be utilized for producing the fodder. Huh? Used for producing the fodder, timber, and firewood. Okay. Pollution of air, water, land must be controlled so that forest can survive. आता pollution, water, इकडे बघा, pollution of air, हा, water and land must be controlled. Pollution जे आहे, एअर, वॉटर अँड लँड मस्ट बी कंट्रोल. बरोबर, हे सगळ्याचं पोल्युशन कंट्रोल मध्ये पाहिजे तर झाडे, सो दॅट द फॉरेस्ट कॅन सर्वाइव्ह. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर पाणी नुसतं गदळ एकदम घाण करून टाकलं, एअर जर एकदम घाण करून टाकली, हा, आणि जमीन पण घाण असेल, सगळे केमिकल बिमिकल सोडलेत त्या पाण्यात, आणि तेच पाणी तुम्ही फॉरेस्ट मध्ये सोडले, अख्खाचं अख्खं जेवढं ते फॉरेस्ट मध्ये तेवढं पाणी जाईल, तेवढा सगळा सगळा पट्टा जळून खाक होईल का नाही? ते झाड सर्वाइव्ह कशी करतील? तुम्ही त्याला पाणी जर चांगलं टाकलं नाही तर. आलं लक्षात? म्हणजे नेचरचं पाणी असतं ते सगळ्यात शुद्ध पाणी मिळालं ती गोष्ट वेगळी. हा, पण जर चांगलं पाणी जर नाही गेलं त्याला, तर काय होईल? तेवढं जेवढं पाणी घाण जाईल तेवढं ते खराब होऊन जाते. Recycling of wood, conservation and management of the forest does not mean that we should stop using the forest. Conservation and management of forest does not mean that we should stop using the forest resources completely. It means that we should use them judiciously without depleting them. Hmm? बरोबर आहे का? Without depleting them. Thus conservation of the forest aim at, काय म्हटले बघा, thus the conservation of the forest aims at increasing forest cover by planting more trees. फॉरेस्ट कव्हर तुम्ही वाढवू शकता. दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपलं गव्हर्नमेंट 1-1 करोड, 10-10 करोड, 50-50 करोड ट्रीज वाटतंय 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेस. अलग लक्षात? ते प्रोग्रामच असते स्टेट कडून, सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, 10 करोड, 20 करोड, 50 करोड ट्रीज वाटायची आणि ते प्लांट करायचे. अलग लक्षात? का? तर असं प्लांट केले, 50 करोड जर वाटली, त्यातले 10 करोड, 15 करोड बी आले ट्रीज, तर फायदा होत आहे. अलग लक्षात? त्याच्यामुळे असतंय हा कार्यक्रम गव्हर्नमेंट कडून. आलं लक्षात? इन्क्रीजिंग फॉरेस्ट प्रोडक्टिव्हिटी, इन्क्रीज करणे फॉरेस्ट प्रोडक्टिव्हिटी, इन्क्रीज करणे, प्रिव्हेंटिंग द एक्सप्लॉयटेशन ऑफ द फॉरेस्ट रिसोर्सेस. एक्सप्लॉयटेशन म्हणजे जास्तीचा जे यूज असते फॉरेस्ट रिसोर्सेसचा. फॉरेस्ट मध्ये एक प्रकारचा रिसोर्स सगळं तुम्हाला मिळते फॉरेस्ट मध्ये. तुम्हाला सीताफळाचे झाड एवढे मिळतील फॉरेस्ट मध्ये, एवढे बघायचं काम नाही. कट्टा तर सीताफळ पोते नाही, ट्रक्का भरून गेला तर ट्रक्का भरून येतात, एवढे सीताफळ माहिती का फॉरेस्ट मध्ये. कारण काय असते माहिती का, फॉरेस्ट मध्ये कोणी जात नाही, बरोबर आहे का? आणि त्याच्यामध्ये सीताफळ येतात, पिकतात, खाली पडतात, बिया लगेच पुन्हा तिथे दुसरे सीताफळाचे झाड तयार. अलग लक्षात? पुन्हा त्याच्या बाजूला सीताफळ येतात, जरी झाड तयार झाले, सीताफळ येतात, पिकतात, खाली पडतात, अख्खे जंगलच तयार होते सीताफळ. अलग लक्षात? त्याच्यामुळं मी एकदा गेलतो ना इथं कुंतलगिरीला, सरमकुंडी, येडशीच्या पुढे सरमकुंडी आहे की माहिती का? तिथून ते पलीकडे कुंतलगिरीला गेलतो. गेलो पिशव्या घेऊन, पोते घेऊन गेलो, पण मला काय माहिती ते असतील नसतील, म्हणलं आपलं गेलो सहज. लई सीताफळ होती, पिशवी भरून आणले मोठे मोठे सीताफळ. पण ते घरी आणून काढून फ्रीज मध्ये ठेवलं, पल्प काढून फ्रीज मध्ये ठेवला, खराब झाला. फ्रीजर मध्ये ठेवला पाहिजे, पल्प जास्त आहे ना सीताफळाचा, फ्रीजर मध्ये ठेवला पाहिजे. आपण ठेवला फ्रीज मध्ये. पल्प म्हणजे ते मधलं आपण जे खातो, बियाच्या वरचं बी टाकून देतो आपण काढा, जे वरचं जे खातो त्याला आपण पल्प म्हणतो. अलग लक्षात? हम्म? तर ते जे असते गर, त्याचा गर, हा, ते जे आहे ते आणला आणि काय केला, पुन्हा फ्रीज मधून काढून बाहेर टाकून दिला. पण आजकालचे सीताफळ नीट बघून खात जावा बॅटरी लावून. अलग लक्षात? हा, आता आता तर जास्तच व्हायला. 2-4 वर्षाखाली तेवढं नव्हतं प्रमाण, आता तर कहर माजलं कहर. माझ्या बाजूला सीताफळ झाड जरी असले, मी सीताफळ काही तोडून आणत नाही त्याचं. कळाले ना, सरळ सरळ. सीताफळाची बी काढली, बी ते बरोबर असं ते हिरवं बी काढलं, त्याच्या खाली आळ्या वळ 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 वळ. काळ्या नाही, आळ्या नीट बघा, आळ्या पांढऱ्या कलरच्या असतात.
फक्त ते आईचं तोंड जे आहे ते थोडस काळ असते, काळसर असते आणि ते बी लाईट काळ असते, डार्क काळ नसते. आणि ते बी ते कधी दिसते माहिती का, जेव्हा तुम्ही ते बीच असं वरचं ते हिरवं काढलं ना तेव्हा दिसतंय. पुन्हा जे खाली तोंड घालून बसते आई ते फक्त पांढरा रंग असते. नुसतं तुम्ही नंबर खाल्ले की मसाला बिसाला नंबर एक सगळं मध्ये लागलेलं असते, काही सांगायचं नाही पुन्हा. हा, त्याच्यामुळे नीट बघून खात जावा. आम्ही आणले होते 2 किलो खरबूज, 2 किलो बाजारातून. त्याच्या देठाला बघितलं पहिले, वरचं देठ जे असते देठापासून तोडले असते ना खरबूज. हा, देठाला बघितलं आळ्या आळ्या छोटे छोटे. फ्रूट जे आहेत थोडे पण खराब झाले असले की व्यवस्थित बघून खायचे. त्याला छोट्या छोट्या मायनर आळ्या झालेल्या असतात तेव्हा ते खराब होते. अलग लक्षात. दबलं तुमच्या समोर दबलं आणि तुम्ही लगेच खाणं, केळ दबलं तुमच्या समोर दबलं आणि तुम्ही खाल्लं लगेच हे करून, तर काय नाही. केळ जर थोडी खराब झालेलं असेल आणि तुम्ही जर सहज खाल्लं गोड लावायला सहज खातो तर खराब झालेलं असते. मी बी आतापर्यंत करायचो जेव्हा मी निरीक्षण केलं की असं आहे काय सांगायचं, थोडस खराब झालेलं म्हणजे थोडस जास्त पिकलेलं असेल तर. हा, कुठलेही फ्रूट जे आहेत ते तसेच थोडे खराब झाले तसेच खायचे ना, काढायचे थोडे व्यवस्थित. कारण त्याच्या खाली आळे असतात लगेच. कारण फ्रूट फ्रूट जे आहे, फ्रूट झालं कुठले फळभाज्या ज्या आहेत ते लय लवकर खराब होत असतात. आलं का लक्षात. हा, नाहीतर ज्याला जमते त्याला खायला चालतंय, ज्याला नाही जमत ते आमच्यासारखे बघून खातात बाबा. आलं का लक्षात. हा, ज्याला जमते त्याने खात जावं, काही लोड नाही. our our main aim should be minimize human interference. We need to learn to utilize our forest resources in a judicious manner to ensure conservation of the environment. Afforestation, large scale planting of trees is called afforestation. Large scale of trees is called as afforestation. With growing awareness among the environmentalists and the common people, the importance of the forest is being realized. The importance of the forest is being realized. Special drives are conducted for the afforestation of land. For example, Van Mahotsav, where a sampling of the trees are planted on the large scale, is celebrated every year in India. वन महोत्सव वगैरे असतात. पुन्हा आता जे आहे तुमच्या इथं काय आहे, मोठं एक स्नेह संमेलन आहे, कवी संमेलन का स्नेह संमेलन काहीतरी आहे ना इथं. इथं आहे, मी ऍड्रेस बघितला नाही, इथं आंबेडकर लागले बघा. तर त्याच्यामध्ये मी तसलं वन महोत्सव कवी संमेलन हे ते काय काय ठेवतात तिथं. अलग लक्षात. Which is the lowest layer of the forest? Huh? Which of these animals? Huh? Forest floor, na? Which of these animal is the omnivorous? Omnivorous म्हणजे कसं असते? दोन्ही बी दोन्ही बी खाणार ना? हा. Okay. Answer the following question in one statement. What is the ecosystem? What is the ecosystem?